निहारी राजा राम
बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वावो कीर्तन संगे रंगात देह वावो कीर्तन संगे रंगात देह वावो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो सद्रूप चिन्मय नारायण रूप द्यावू 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 सद्रूप चिन्मय नारायण रूप तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावू तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावू बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वावो कीर्तन संगे रंगात देह वावो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष राम 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 राजा राम सीताराम म्हणा राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम देव ऋषी नारद महाराज की जय सब संतन की जय बाल गोपाल की जय सीताकांत स्मरण जय जय राम सनातन धर्म संजीवक भगवत पूज्य पाद्य यतिवर जगद्गुरु श्रीमदाद्य शंकराचार्य महाराज की जय गो माता की जय भारत माता की जय 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 रघुवीर समर्थ मंगलम मूर्ति मोरया अनंत युगाची जननी तुळजा राम वरदायिनी अनंत युगाची जननी तुळजा राम वरदायिनी अनंत युगाची जननी
स्वरूप पाहुनी तिचे स्वरूप पाहुनी राहे तो ज्ञाता अनंत युगाची जननी अनंत युगाची जननी शक्ती विणे कोण राहे हे तू विचारून पाहे शक्ती विणे कोण राहे हे तू विचारून पाहे शक्ती विणे न राहे शक्ती विणे न राहे यश कीर्ती प्रताप अनंत युगाची जननी तुळजारायणी अनंत युगाची जननी अनंत युगाची जननी तुळजाराम वरदायिनी शक्ती शिवशक्तीचा विचार अर्धनारी नटेश्वर शिवशक्तीचा विचार अर्धनारी नटेश्वर शिवशक्तीचा विचार अर्धनारी नटेश्वर दास म्हणे हा विस्तार दास म्हणे हा विस्तार दास म्हणे दास म्हणे हा विस्तार दास म्हणे दास म्हणे दास म्हणे हा विस्तार तत्वज्ञानी जाणीते अनंत युगाची जननी तुळजाराम वरदायिनी अनंत युगाची जननी अनंत युगाची जननी तुळजाराम वरदायिनी तिचे स्वरूप पाहुनी राहे तो ज्ञाता अनंत युगाची जननी अनंत युगाची जननी अनंत युगाची जननी या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया वैराग्य ज्ञान आणि कवित्व हे तिन्ही गुण एका ठिकाणी अवतरित झाले. वास्तविक बघायला गेलं तर वैराग्य ज्ञान आणि कवित्व हे एकाच ठिकाणी बघायला खूप कमी मिळतं. कारण वैराग्य हे आम्हाला मागून मिळत नाही आणि मागूनही मिळत नाही.
पंढरीनाथ भगवान की जय. मला वाटतं कळेल एवढं. वैराग्य आम्हाला मागूनही मिळत नाही आणि मागूनही मिळत नाही. ते आम्हाला आमचंच कमवावं लागतं. आणि वैराग्य कमवणं हाच खरा मानवी जीवनाचं ध्येय आहे. आम्ही मनुष्य जन्माला येतो, पण ज्या वेळेला आम्ही जन्माला येतो त्यावेळेला आमच्या जवळ काहीतरी ध्येय असावं लागतं. ते ध्येय काय असतं हे सांगण्यासाठीच संतांचा अवतार आहे. हे सांगण्यासाठीच संतांचा अवतार आहे. आणि सुखासारिखे वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा तया रामदासा, असं रामदास स्वामींचं वर्णन आहे. सुखासारिखे म्हणजे सुखाप्रमाणे ज्यांचं वैराग्य होतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही कधीही आम्हाला स्वतःला दास म्हणून घेत नाही कोणाचे. दास म्हणून घेत नाही. समर्थ रामदास स्वामी सांगतात की बाबांनो, एकदा तरी कोणाचे तरी दास म्हणून घ्या. आणि दास म्हणे अभिमानी, जो प्रभू रामचंद्रांचे दास आहेत त्यांचा अभिमान समर्थांना वाटतो, म्हणून तरी आम्ही दास्यत्व पत्करावं, म्हणून तरी त्या रामाचं चिंतन करावं, म्हणून तरी त्या रामाचं नामस्मरण करावं, की जेणेकरून आमच्या बरोबर काय येणार आहे, आमच्या बरोबर शेवटपर्यंत काय येणार आहे याची जाणीव ज्या माणसाला होते तोच माणूस भगवंताचं नाव मुखामध्ये घेतो. आणि याची जाणीव जर कोणाला नसेल तर त्याचं होतं असं की आला आला बापुडा जन्मासी आला आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. या पलीकडं आमच्या आयुष्याचं काहीही कल्याण होत नाही. कल्याण झालं तर आमचं कल्याण मुंबईच्या जवळच होईल. पंढरीनाथ भगवान की. नाही तर या पलीकडं आमचं कल्याण होणार नाही. पण समर्थ रामदास स्वामी सांगतायत की तुम्हाला तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल तर त्या भगवंताचं नाम मुखामध्ये असलं पाहिजे. त्या भगवंताचं नाम केव्हा मुखामध्ये येतं तर याला सुद्धा तुमची पूर्वपुण्याई पाठीशी असावी लागते, त्याशिवाय ते नाव मुखामध्ये येत नाही. ज्या वेळेला तुमच्या मुखामध्ये त्या भगवंताचं नाम येईल त्याच वेळेला आमच्या ठाई असणारी जी वासना आहे ती कमी 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 होत जाईल. मोह जो आहे तो कमी होत जाईल. इच्छा ज्या आहेत त्या कमी होतील. अपेक्षा ज्या आहेत त्या कमी होतील. आणि आम्हाला कशाची प्राप्ती होईल तर सुख आणि समाधान. पण समर्थच एका ठिकाणी म्हणतात की दुःख पाहता जवा पाडे सुख पर्वता एवढे. असं नाहीये. तर सुख हे जे आहे हे जवा पाडे इतकं लहान आहे आणि दुःख पर्वता एवढे. मग आम्हाला सुख आणि समाधान मिळेल असं तुम्ही कसं म्हणता. तर ज्या वेळेला त्या नामाची आवड मानवाला लागते आणि मनाला लागते त्या वेळेला जो मिळणारा आनंद आहे आणि समाधान आहे ते इतर कुठल्याही गोष्टींमध्ये तुम्हाला मिळणार नाही याची खात्री संत निश्चित देतात. कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे केले तेच तुम्हाला ते सांगतात. तुकाराम महाराजांचं जर उदाहरण घेतलं, तुकाराम महाराजांचं जर उदाहरण घेतलं तर काय होतं आयुष्यामध्ये. हातामध्ये चिपळी, गळ्यामध्ये वीणा आणि मुखामध्ये विठ्ठल नाम. एवढ्याच भांडवलावरती ते या जगामध्ये आलेले होते आणि एवढ्यावरतीच या जगातून ते गेले. बरं नुसते गेले नाहीत तर जाताना त्यांना विमान घ्यायला आलं. आम्हाला 4 जण आले तरी पुष्कळे. पंढरीनाथ भगवान की जय. निदान त्याची तरतूद तरी आम्ही करावी. नाम एक वेळेला बाजूला ठेवा, पण त्याची तरतूद तरी आम्ही करू का नाही आयुष्यामध्ये. याचा विचार आम्ही केव्हा करू माहितीये. एखाद्या वेळेला जर आम्ही पूर्वरंगामध्ये काय सांगावं तर पूर्वरंगामध्ये हेच तत्वज्ञान सांगावं. का सांगावं. आम्हाला अनेक प्रश्न पडलेले असतात. आम्हाला अनेक प्रश्न पडलेले असतात आणि त्या दिवशी एखादा वक्ता, एखादा कीर्तनकार, एखादा प्रवचनकार असं काहीतरी बोलून जातो की आम्हाला तत्क्षणी त्याचं उत्तर मिळतं. म्हणून पूर्वरंग सांगावा लागतो.
म्हणून पूर्वरंग सांगावा लागतो. दुसरी गोष्ट अशी आहे की तत्वज्ञान सोप्या पद्धतीनं सांगणं यालाच तर समाज प्रबोधन म्हणतात. आणि ते करणं आमचं कर्तव्य आहे, ते कामच आहे आमचं. जे तुमचं नाव तुमच्या मुखामध्ये नाहीये ते नाम घेण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणं हेच जर आमचं काम असेल तर त्याविषयी बोलणं गरजेचं आहे. अनेक संत असे आहेत की ज्यांनी समर्थांचं जर उदाहरण घेतलं तर 12 वर्षाचं वय होतं आणि त्यावेळेला आईला सांगतायत की अगं आई मी चिंता करतो विश्वाची. आम्हाला आमची सुद्धा चिंता 12व्या वर्षी नसती, पण इथे विश्वाची चिंता ते करतायत. पर नुसती विश्वाची चिंता करत नाहीये तर त्यावेळेला लक्षात असं आलं की हे विश्व ज्यांनी निर्माण केलंय त्याची चिंता, त्याचं चिंतन आम्ही करायला हवं, हे सुद्धा त्याच वयामध्ये लक्षात आलं. आम्हाला हे विश्व कोणी निर्माण केलं, कशासाठी निर्माण केलं, आम्ही कशासाठी जन्माला आलो, आमचं नेमकं कार्य काय आहे, कर्म काय आहे, हे आम्हाला कोणालाही माहिती नसतं. आम्ही नुसते जन्माला येतो, जे कर्म आम्हाला रोज करा. हरिनाथ भगवान की जय. हे सांगण्याचं तात्पर्य इतकं आहे की आतापर्यंत जे आम्ही आयुष्य जगलो त्या इथून पुढे काहीतरी आमच्या हातून वेगळं होईल आणि ज्यांचं थोडं राहिले त्यांचं ते चांगलं जाईल इतपत तरी आम्ही करू शकतो. म्हणून समर्थ म्हणतायत की आम्ही जे आयुष्य जगलो त्या आयुष्याकडे एक वार बघा आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या आयुष्यात काय करू शकतो हे तरी बघा. हे बघा आणि हे जर तुम्ही बघितलत ना तर आम्हाला सुद्धा आमच्या हृदयस्थ असलेला जो परमात्मा आहे तो परमात्मा दिसायला वेळ लागणार नाही. पण ते केव्हा होईल हो, जर आम्ही त्या भगवंताचं नामस्मरण केलं ना तर हे सगळं होणार आहे. म्हणून आजपर्यंत जर घेतलं नसेल भगवंताचं नाव तर उद्यापासून नवे आत्ताच्या क्षणापासून ते भगवंताचं नाव मुखामध्ये घ्या असं समर्थांना सांगायचंय. म्हणून आजच्या मूळ अभंगामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात की आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जे केलं ते तुम्ही करा आणि ते तुम्ही करायलाच पाहिजे. ते तुम्ही करायलाच पाहिजे कारण त्याच्यातच तुमच्या जीवनाचा उद्धार आहे. आणि दुसरी गोष्ट सांगू, आम्ही अनेकांच्या पायी पडतो. मराठी भाषा आहे, जशी वळवू तशी वळेल. आम्ही अनेकांच्या पायी पडतो, पण अनेकांच्या पायी पडण्यापेक्षा एकाच्याच पायी पडा आणि जीवनाचा उद्धार करून घ्या. त्याचं नाव भगवंत आहे. त्याचं नाव भगवंत आहे. त्याच्या पायी पडा, त्याच्या पायी तरी पडा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या असं समर्थांना सांगायचंय. आणि म्हणून आजच्या मूळ अभंगामध्ये समर्थ सांगतायत की अनंत युगाची जननी तुळजा राम वरदायिनी तिचे स्वरूप समजोनी राहे तो ज्ञाता. ज्ञाता हा शब्द कालही मी सांगितलं की फार महत्वाचा आहे. तुमच्या आमच्यासाठी ज्ञाता हा शब्द समर्थांनी वापरला आहे. कारण भगवत प्राप्ती आणि भगवंताचं नाम घेणं हे जो जाणतो त्याला ज्ञाता असं म्हणतात. मग निदान आम्हाला कोणीतरी ज्ञाता म्हणावं, विद्वान म्हणावं, इतपत तरी आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जगलो पाहिजे. इतपत तरी आम्ही आयुष्य आमचं व्यतीत करायला हवं. म्हणून समर्थ म्हणतात की अनंत युगाची जननी, ती जी जननी आहे, ती जी माता आहे, ती जी आई आहे, ती अनंत युगाची जननी आहे. बरं, अनंत म्हणजे अनेक युग, एक वर्षाचा बद्दल बोलत नाहीयेत. अनंत युगाची जननी म्हणजे अनंत या शब्दाचा जर विचार केला तर लक्षात असं येईल की त्या गोष्टी आम्हाला मोजता येणार नाहीत, इतकी अनंत युगाची जननी. आणि तुळजाराम वरदायिनी आणि तिचे जे स्वरूप आहे म्हणजे अनंत युगाची जी जननी आहे तिचे स्वरूप समजोनी, तिचं स्वरूप काय आहे हे समजून घ्या आधी. साधं उदाहरण आहे हो, साधं उदाहरण आहे. आता लाईट गेली त्यामुळं सगळं बंद झालं. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा एक शक्ती आहे, ती शक्ती बंद झाली की आमचं सगळं बंद होतं. जी माईक मध्ये शक्ती आहे तीच शक्ती याही माईक मध्ये आहे, तीच शक्ती लाईट मध्ये पण आहे, तीच शक्ती ट्यूबलाईट मध्ये पण आहे, तीच शक्ती बल्ब मध्ये सुद्धा आहे,
तिचे स्वरूप समजोनी. पण आम्ही विचार करताना असा विचार करतो का की ही लाईट आहे, ही जी लाईट आहे ती सगळीकडे सारखीच आहे, हा विचार आमच्या मनामध्ये येत नाही. आम्ही असं म्हणतो का की ती शक्ती एकच आहे, मग ती ट्यूबलाईट पण सारखीच आहे, ट्यूब पण सारखीच आहे, बल्ब पण सारखाच आहे, सगळंच सारखं आहे असं आम्ही म्हणतो का? म्हणत नाही. त्या प्रत्येक गोष्टीला आम्ही वेगळी वेगळी नावं दिली आहेत आणि त्या नावाने आम्ही ती शक्ती जाणतो. मग तद्वत समर्थ म्हणतायत की या जशी शक्ती वेगळी वेगळ्या रूपांमध्ये आहेत, त्याला नावं आहेत, तशीच अनंत युगाची जी जननी आहे तिचे स्वरूप समजोनी. तिचे कोणते कोणते रूप आहेत ते तुम्ही समजून घ्या आणि ज्याला ती रूप समजली त्याला समर्थ ज्ञाता असं म्हणतायत. हा मूळ अभंगाचा अर्थ आहे की त्या जननीचे, ते जगत जननीचे जे रूप आहेत ती रूप समजून घ्या आणि त्याप्रमाणे तिची आराधना करा. कारण शक्ती विणे कोण राहे हे तू विचारून पाहे. शक्ती विणे न राहे यश कीर्ती प्रताप. शक्तीशिवाय या आयुष्यामध्ये काहीही नाही, यशही मिळणार नाही, तुमची कीर्तीही होणार नाही आणि तुम्ही प्रतापही करू शकणार नाही. अहो असं आहे, जननी हा शब्द वापरलाय. जननी हा शब्द वापरत असताना आई या भावनेनं तो शब्द वापरलाय समर्थांनी. कशासाठी आई? तर आई किंवा स्त्री ही कायम समोरच्याला प्रेरित करणारी आहे, प्रेरणा देणारी आहे, हा प्रोत्साहन देणारी आहे. एखादी आई आपल्या मुलाला प्रोत्साहन देते की नाही? हा जो 3 दिवसाचा कार्यक्रम ठेवलाय तो याच्यासाठीच आहे की नाही? जी लहान मुलं या संस्कार वर्गामध्ये येतात त्यांना जे शिकवलेलं आहे ते शिकवलेलं सगळ्यांसमोर सादरीकरण करणं म्हणजेच त्यांना या कार्यक्रमासाठी प्रेरणा दिली जाते. त्याशिवाय ती मुलं समोर उभं राहून गाणं म्हणा, श्लोक म्हणा म्हणू शकतात का? तद्वत आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट करण्यासाठी आम्हाला प्रेरणा द्यावी लागते, त्याशिवाय आमच्या लक्षात येत नाहीत काही गोष्टी. मग स्त्री ही काय आहे? तर स्त्री ही याच्यासाठीच स्त्रीचा जन्म आहे की ती कायम, मग तिथे पती असू दे, मुलगा असू दे किंवा घरामध्ये राहणारे अन्य कोणीही असू दे, ती कायम अनेकांना प्रेरित करण्यासाठीच असते, प्रेरणा देण्यासाठीच असते. आई मुलाला शाळेत पाठवते ते याच्यासाठीच की तुला तुझं भवितव्य घडवायचे, तुझं भविष्य घडणं गरजेचं आहे, म्हणून शाळेमध्ये जायला आई प्रेरित करते. वास्तविक बघायला गेलं तर सगळी लहान मुलं आहेत, शाळा आता बंद आहेत, अतिशय भाग्याची गोष्ट आहे. पंढरीनाथ भगवान की जय. पण असं आहे की ज्या वेळेला शाळा चालू होत्या त्यावेळेला ती आई किती वेळा मागं लागायची, तेव्हा लहान मुलं उठायची, ती प्रेरित करायची, उठ तुला शाळेत जायचे, उशीर होईल, शाळेमध्ये बाई ओरडतील, किती नाना तऱ्हेनी. बरं तुला डब्यामध्ये काय हवंय? तुला जे आवडतं ते देते मी. का? कारण तू शाळेत जाऊन शिक. याच्यासाठी हा सगळा अट्टहास आहे, पाठीमागचा प्रपंच आहे. ती प्रेरित करते. तद्वत समर्थांना सांगायचे की आम्हाला आमच्या जीवनामध्ये ही जी प्रेरणा आहे ती प्रेरणा शक्तीपासून मिळते, दुसरी कुठून नाही. हा, आणि शिवशक्तीचा विचार अर्धनारी नटेश्वर, दास म्हणे हा विस्तार तत्वज्ञानी जाणीती. समर्थांचे शब्द येतो. शिवशक्तीचा विचार, प्रपंचामध्ये शिवही हवी आणि पार्वतीही हवी. शिवशक्तीचा विचार अर्धनारी नटेश्वर, म्हणून पत्नीला अर्धांगी म्हणतात. का? कारण अर्धनारी नटेश्वर याचा विस्तार आम्ही जाणला पाहिजे. तो जो जाणणारा आहे तो तत्वज्ञानी समर्थ म्हणतात. आणि विस्तार हा शब्द वापरलाय म्हणजे शिवशक्तीचा जो विस्तार आहे, जे स्वरूप आहे ते विस्तार करा त्याचा आणि त्याचा अभ्यास करा. कारण असं आहे, आपण म्हणताना म्हणतो की संसाराची 2 चाकं फार महत्वाची आहेत, त्यातलं एक जरी कमी पडलं तरी सुद्धा रथ चालणार नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, 2 चाकं संसाराला हवीच, पण जर सारथी चांगला नसेल तर तो संसारही चांगला होणार नाही. अहो अर्जुनाच्या वेळेला श्रीकृष्ण सारथी झाले म्हणून अर्जुन जिंकला. म्हणून अर्जुन जिंकला. कृष्णासारखा सारथी प्रपंचामध्ये सुद्धा हवा. आणि एके ठिकाणी समर्थांनी असं वर्णन केलंय की स्त्री
ही संसाराचं सारथ्य करणारी आहे आणि पुरुष हा तिला पाठिंबा देणारा आहे. म्हणून समर्थ सांगतायत की शिवशक्तीचा विचार अर्धनारी नटेश्वर दास म्हणे हा विस्तार तत्वज्ञानी जाणीती. जे तत्वज्ञान आम्हाला माहिती आहे, तत्वज्ञान म्हणजे परमार्थामध्ये जे भगवंताला मिळावं, भगवंत आम्हाला मिळावा, त्याची प्राप्ती व्हावी, याचं जे ज्ञान आहे, हे जे जाणणारा आहे त्याला तत्वज्ञानी असं म्हणतात. म्हणून समर्थ असं म्हणतात की दास म्हणे हा विस्तार तत्वज्ञानी जाणीती. जो तत्वज्ञानी आहे ना तोच हा विस्तार जाणू शकतात. म्हणून असं आहे की तिचे स्वरूप, त्या शक्तीचे स्वरूप अनेक आहेत, ते तुम्ही जाणले पाहिजेत, त्याचा विस्तार तुम्हाला समजला पाहिजे. आणि नुसता विस्तार समजून उपयोगाचा नाहीये, तर तो तुम्ही विस्तार समजून घेऊन आचरणात आणून तिचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. ती शक्ती ज्या वेळेला तुम्हाला प्राप्त होईल त्याच वेळेला तुमच्या पाठीमागे यश, कीर्ती आणि प्रताप हे तिघही जण तुम्हाला आलेले दिसतील, असं समर्थांना सांगायचे. म्हणून आजच्या मूळ अभंगामध्ये समर्थ रामदास स्वामी तुम्हा आम्हाला उपदेश करताना म्हणाले, अनंत युगाची जननी तुळजा राम वरदायिनी. अनंत दिसली पाहिजे ना. म्हण रामा 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 नीली मेघ श्यामा सा सानी पानी सा. रामा 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 नीली मेघ श्यामा रावा रघुकुल सोमा भद्रांचल श्रीरामा. तामनसु विरभूसे प्रतिसुम गायननी केले कुरिनिंची कुरिपिंचे नी प्रतिदेवन मा केले निरतम पूजिंचे माधु तागन मूतलुनी केला त्रिप्पल मूयक कुरचामू कंदल रकुरावेला. रामा 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 रामा
मेघश्यामा. थँक्यू. नाव सांग. अद्वैता जितेंद्र कुलकर्णी. पहिलीत. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे भगवंताचं नामस्मरण करू. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 रघुपती राघव राजा राम पतित पावन रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. देव ऋषी नारद महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाल की जय. सीताकांत स्मरण जय जय राम. सनातन धर्म संजीवक भगवत पूजपाद्य यतिवर जगद्गुरु श्रीमदाद्य शंकराचार्य महाराज की जय. गो माता की जय. भारत माता की जय. जय जय
काल आपण बघितलं की सीताहरण झालेलं आहे. थोडीशी जलद गतीने पुढे जाते, कारण आख्यान पूर्ण करणं आणि ते सुद्धा वेळेत हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे काल आपण बघितलं की सीताहरण झालेलं आहे आणि प्रभू रामचंद्रांना हे समजलेलं आहे. अतिशय दुःख होतं. त्या दुःखाचं वर्णन वाल्मिकींनी रामायणामध्ये खूप सुंदर केलेलं आहे. तिथे प्रभू रामचंद्रांची परीक्षा घेण्यासाठी पार्वती माता येते. भगवान शंकरांना म्हणते की हे राम आहेत, हे देव असून पत्नी जवळ नाही म्हणून रडतायत. मी त्यांची परीक्षा घेण्यासाठी जाते म्हणून ती येते. कोणाचा वेश धारण करून येते तर सीतेचा वेश धारण करून येते. फक्त एकदा बघतात आणि साष्टांग नमस्कार प्रणिपात करतात आणि म्हणतात, माते तू इथे कशासाठी आली? आणि या वेशात लक्षात येतं की रामांचा अधिकार काय आहे. पुढे पार्वती माता कैलास पर्वताकडे निघते आणि इकडे लक्ष्मण आपल्या दादाला सांभाळतोय. दादा अरे काळजी करू नकोस, वहिनी निश्चित सापडेल. आणि पुढे चालत 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 चाललेत. त्यावेळेला जटायूची भेट तिथे झालेली आहे आणि जटायूनी सांगितलेलं आहे की रावणानं सीतेला नेलेला आहे. मी खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही आणि हे सांगून त्या जटायूनी प्राण सोडलं. आणि प्राण सोडल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार सगळे जे आहेत ते प्रभू रामचंद्रांनी केले आणि पुढे आता सीतेच्या शोधार्थ निघालेले आहेत. तर ऋष्यमुख पर्वतावरती सुग्रीव जिथे होता तिथपर्यंत प्रभू रामचंद्र येऊन थांबलेले आहेत. वाली आणि सुग्रीव हे दोघही जण भाऊ आहेत आणि वाली हा मोठा पराक्रमी म्हणजे रावण सुद्धा ज्याला घाबरत असे असा वाली, आणि त्याचा भाऊ सुग्रीव. या वालीनं काय केलं होतं, सुग्रीवाला आपल्या राज्यातून बाहेर काढलेलं होतं म्हणून तो पर्वतावरती राहत होता आणि अतिशय वाईट गोष्ट होती ही. आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दोघेही जण समोरून चालत येताना त्या पर्वतावरून त्या सुग्रीवानी बघितलं आणि मोठा भयकंपित झाला, घाबरला तो. त्याला असं वाटलं की आपल्या भावाने आपल्याला मारण्यासाठी कोणीतरी वीर पुरुष 2 सत्पुरुष पाठवलेले आहेत. म्हणून मारुतीरायांची भेट आणि प्रभू रामचंद्रांची भेट ही इथे होते. बरं, सुग्रीवानी हनुमंतांना आवाज दिला आणि म्हणाले, मारुते बघून ये बाबा कोणाला पाठवले. आता हे मला मारायला आले नसतील ना, हे माझे वध करायला आले नसतील ना, बघून ये. त्यावेळेला मारुतीरायांनी प्रश्न विचारला की सुग्रीवा, अरे दरवेळेला काय घाबरतोस तू? प्रश्न फार सुंदर विचारला की तू दररोज घरी टीव्ही वरती डोरेमॉन बघतोस का रे? यांच्यासाठी पण कीर्तन झालं पाहिजे ना, पंढरीनाथ भगवान की जय. सारखा कसा घाबरतोस तू? हा, काळजी करू नकोस, मी बघतो. आणि मारुती 2 उड्यांमध्ये पर्वताच्या खाली आलेले आहेत. प्रभू रामचंद्रांसमोर कसं जावं? ब्राह्मणाचा वेश धारण केला. काही जण विचारतात ब्राह्मणांचाच वेश धारण का केला, दुसरा वेश नव्हता? सगळ्यात साधा सोपा वेश ब्राह्मणाचा आहे असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी तो वेश धारण केला. आणि कोणाला प्रश्न असेल तर आमच्यासारखं उत्तर हेच देईल, समजा ते भेटले तर त्यांनाच विचारा ब्राह्मणाचा वेश का धारण केला. पंढरीनाथ भगवान की जय. हात जोडले, प्रभू रामचंद्रांसमोर उभे राहिले. पहिल्यांदी विचारलं, आपण कोण, कुठून आलात, कशासाठी आलात, सगळं सांगितलं प्रभू रामचंद्रांनी. आणि आता मात्र आपल्या मूळ रूपामध्ये प्रकट झाले. मी कोण आहे हे सुद्धा प्रभू रामचंद्रांना सांगितलं आणि सांगितलं की आमचे राजे वरती आहेत, तुम्ही माझ्या खांद्यावरती बसा. म्हणून एका खांद्यावरती प्रभू रामचंद्रांना घेतले, दुसऱ्या खांद्यावरती लक्ष्मणाला घेतले आणि पर्वतावरती आलेले आहेत. तिथे सुग्रीव आणि प्रभू रामचंद्रांची भेट झाली. सुग्रीवाने सगळा प्रसंग सांगितला, त्याच्या बाबतीत जो घडलेला आहे तो. आणि सुग्रीवानी प्रभू रामचंद्रांना वचन दिले
की सीता मातेला शोधण्यासाठी आम्ही सगळे वानर तुमच्या बरोबर असू, तुम्ही काळजी करू नका. पण आता सीतेला शोधायचे, कसं शोधावं असा मोठा प्रश्न पडला. म्हणून चारही दिशांना या वालीनं, सुग्रीवानं सगळ्या वानरांना पाठवलेले चारही दिशांना. आणि सगळ्यात हुशार, जर बुद्धिमताम वरिष्ठाम असं ज्यांचं वर्णन आहे, ते हनुमंत म्हणाले, अहो आम्हाला सीता कशी हेच माहिती नाही, तर आम्ही शोधणार कसं तिला, तुम्ही तिचं वर्णन सांगा. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी वर्णन सांगितलं, जिची कांती गौरवर्ण जिचं आहे, अतिशय नाजूक दिसायला आहे, अप्सरांप्रमाणे दिसावी असं जिचं सौंदर्य आहे, अतिशय मृदुल स्वभावाची आणि पातिव्रत्य धर्म जी पाळणारी आहे, अशी सीता आहे असं वर्णन सांगितलं. मग तुम्ही वर्णन सांगितलं, पण मी तुमच्याकडून आलेलो आहे हे तिला कसं कळेल? मला काहीतरी अशी गोष्ट द्या जेणेकरून मी तिला ही दाखवली की लक्षात येईल की हा रामदूत आहे म्हणून. म्हणून प्रभू रामचंद्रांनी आपल्या हातामध्ये जी अंगठी होती ती अंगठी मारुतींच्या हाती दिली. मारुती म्हणाले, इतक्यापर्यंत थांबणार नाही, आता अशी एखादी गोष्ट सांगा की जी गोष्ट फक्त तुम्हाला आणि सीता मातेलाच माहिती आहे, म्हणजे तिथे जाऊन मी ती सांगणार, म्हणजे तिच्या लक्षात येईल की हा रामदूत आहे म्हणून. म्हणून प्रभू रामचंद्रांनी, जो इंद्राचा मुलगा जयंत होता, ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनवासात होते त्यावेळेला तो सीतेकडे एक वार बघत होता. प्रभू रामचंद्रांना राग आला म्हणून समोर दर्भ पडलेला होता, तो दर्भ उचलला आणि ब्रह्मास्त्र म्हणून त्या जयंतावरती सोडलं. पण तो होता कावळ्याच्या रूपामध्ये. ब्रह्मास्त्र सोडलेले ते परत माग घेता येत नाही, म्हणून त्या जयंताला सांगितलं की तुझा एक तरी अवयव मला तुला द्यावा लागेल. म्हणून त्यानं तो ब्रह्मास्त्र डोळ्यावर झेललं. म्हणून तिथपासून पुढे असं म्हणतात, मला माहित नाही, कावळा एकच डोळ्याचा आहे, कारण तो ब्रह्मास्त्र त्यांनी डोळ्यावरती घेतलं, डोळा त्याचा नष्ट केला प्रभू रामचंद्रांनी. कारण या डोळ्यांनी तू माझ्या पत्नीला बघतोयस ना, ते मला आवडलं नाही म्हणून ते ब्रह्मास्त्र सोडलं, ही कथा. म्हणून तेव्हापासून कावळ्याला एकच डोळा आहे. आणि सांगितलं की ही कथा फक्त मला आणि सीतेला माहिती, बाकी कोणाला माहिती नाहीये. मारुतीराय निघाले ते लंकेच्या अलीकडच्या तीरावरती आले आणि बघितलं तर अथांग असा समुद्र आहे. हा समुद्र पार करून कसा जायचा असा प्रश्न मारुतीरायांना पडला. पण तिथे जांबुवंत, अतिशय श्रेष्ठ आणि ज्येष्ठ वानर, त्यांनी हनुमंताला प्रेरणा दिली, शक्ती जागवली. मारुतीरायांच्या ठिकाणी सुद्धा असं आहे की ते ज्या वेळेला लहान होते त्यावेळेला ते काय करायचे, एखादे ऋषी ध्यानस्थ बसलेले असतील तर त्यांना उचलायचं. ते जर समजा सज्जनगडावरती असतील तर त्यांना नेऊन ठेवायचं दौलताबाद किल्ल्यावरती, हाताने उचलायचं. अशा अनेक वेळेला व्हायला लागलं आणि त्यांना तो गड उतरून पुन्हा ज्या ठिकाणी ते राहायचे त्या ठिकाणी यायला लागायचं. म्हणून सगळे ऋषी म्हणाले की आम्ही ध्यानस्थ बसल्यानंतर आम्हाला इथून उचलून दुसरीकडे कोण नेऊन ठेवतं. म्हणून त्यांनी नाटक केलं की आम्ही ध्यानस्थ बसलोय. आणि तिथे मारुतीराय सापडले आणि त्यावेळेला त्यांनी त्यांना शाप दिला की मारुते, तुला ज्या वेळेला पराक्रम करावा लागेल अशी वेळ येईल त्यावेळेला तुला तुझी शक्ती आठवणार नाही, ती कोणीतरी आठवण करून द्यावी लागेल, त्याशिवाय आठवणार नाही. म्हणून जांबुवंत जे आहेत त्यांनी प्रभू रामचंद्रांचं स्मरण केलं आणि मारुतींना सांगितलं की मारुती, तुम्ही हा समुद्र उल्लंघन करू जाऊ शकता, तुम्ही हा समुद्र पार करू शकता. असं ज्या वेळेला त्यांना प्रेरित केलं त्यावेळेला मारुतीराय तिकडे लंकेमध्ये जायला सिद्ध झाले आणि उड्डाण करायचे आता. म्हणून प्रभू रामचंद्रांचं स्मरण केले, प्रभू रामचंद्रांचं स्मरण केले आणि आता उड्डाण करणार. उड्डाण केलं, 100 कोस 1000 कोस योजने तो समुद्र आहे मधी आणि मग तो समुद्र पार करून लंकेमध्ये जायचे.
कारण एकच, उड्डाण केले ना, वीररस प्रधान आहे तो मारुतीराज जो आहे तो वीररस प्रधान आहे. मग त्याचं उड्डाण असं सांगणार का? काय नाही, हा उड्डाण केलं आणि लंकेत पोहोचले. हा तिथं तुम्हाला तो वीररस उत्पत्ती करून दाखवणं आमचं काम आहे. म्हणून तराणा तीन ताना धीर तानो, धीम ताना धीर 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 तानो, धीम ताना धीर धीर तानो, धीम ताना धीर 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 तानो, धीम ताना धीर धीर तानो. धीम ताना ना 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 ना, धीम ताना दे रे ना, धीम ताना ना 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 ना, धीम ताना दे रे ना, धीम ताना ना 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 ना, धीम ताना ना ना, धीम ताना ना 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 ना, धीम ताना ना ना, धीम ताना ना 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 ना, धीम ताना ना 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 ना, धीम ताना ना 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 ना, धीम ताना ना ना, धीम धीम ताना ना, धीम धीम ताना ना ना, धीर 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 धीर, धीम ताना ना ना, धीर धीर धीम ताना ना ना, धीर धीर धीम, धीर 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 धीम ताना ना ना, धीर धीर धीम ताना ना ना, धीर धीर धीम ताना ना ना, धीर धीर धीम ताना ना, धीर धीर धीम, धीर धीर धीम, धीर धीर धीम, धीर धीर धीम, धीम ताना ना, धीर धीर तानो, धीम ताना ना, धीर धीर तानो, तानो, धीम ताना ना, धीर धीर तानो. तो 100 कोश चालू राहू. समुद्र ओलांडलेला आहे. समुद्र ओलांडताना 3 गोष्टी मध्ये आल्यात. बरं, 3 गोष्टी मध्ये आल्यात. एक मोह, दुसरी बुद्धी आणि तिसरा पराक्रम. या 3 गोष्टी. मोह कशाचा? मैनाक पर्वत होता तो वरती आला मारुतीरायांना बघून, आणि नुसता वर आला नाही तर अनेक खाद्य खाण्याची सामग्री समोर आलेली आहे. मोह उत्पन्न झाला. पण मारुतीरायांनी काय केलं? आपण कशी एखाद्याच्या डोक्यामध्ये टपली मारतो तसं टाक केलं आणि तो पर्वत खाली गेला. आणि पुढे गेलेले, पुढे गेल्यानंतर हे जे सगळं चाललंय, मारुतीरायांचं वर्णन किंवा मारुतीरायांची कथा जास्ती का सांगतेय? सुंदरकांड जे आहे ते अभ्यासावं. नवे नवे या लहान मुलांकडून किंवा लहान मुलांना हे सांगावं. तिकडं उत्तरेमध्ये याचे पाठ केले जातात. कारण मारुती ही यशाची देवता आहे. अपयश हे त्यांना कधीही माहिती नाही, म्हणून हे सांगते. आणि सुरमाता जी नागमाता होती ती आली. तिने मोठा आ केला मारुतीरायांसमोर. मारुतीरायांकडे मोठं होण्याची शक्ती होती. बरं, अंगानी शरीरानी मोठे होत होते. आम्हाला फक्त मोठे व्हायचे एवढीच शक्ती माहिती, पण त्यांच्याकडे तसं नव्हतं. त्यांना मोठं कसं व्हायचं आणि लहान कसं व्हायचं हे सुद्धा माहिती होतं. मारुतीराय जसे मोठे झाले तसा तिने आ मोठा केला. हा, मारुतीराय जसे मोठे व्हायला लागले तसा तिने मोठा आ केला. विचार करा, आम्ही एखाद्या दाताच्या दवाखान्यामध्ये गेलेलो आहोत आणि ते डॉक्टर नाही का म्हणतात, अजून थोडा मोठा आ करा, अजून थोडा मोठा आ करा, अजून थोडा मोठा आ करा. एक पेशंट होता, तो म्हणाला, डॉक्टर आतमध्ये बसून जर दात काढणार असलात तर बूट काढून ठेवा. पंढरीना धीम ताना ना धीर धीर तानो, धीम ताना ना धीर 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 तानो, धीम ताना ना धीर धीर तानो. आणि असे पराक्रम करत करत समुद्र उल्लंघन केलेलं आहे आणि लंकेमध्ये प्रवेश केलेला आहे. रात्रीची वेळ आहे, त्यावेळेला लंकेत प्रवेश केलेला आहे. आणि प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा जर कुठे गेले असतील तर ते रावणाच्या महालात गेले. सीता कुठे माहिती नाही. रावणाच्या महालामध्ये मंदोदरी झोपलेली होती आणि मारुतीरायांच्या लक्षात आलं, प्रभू रामचंद्रांनी सांगितलेलं होतं की पतिव्रता आहे ती इथं कशी झोपेल. लक्षात आलं ही सीता माता नाहीये. अनेक महाल फिरलेत आणि त्या वेळेला सापडलंय ते अशोक वनामध्ये एका वटवृक्षाखाली सीता माता बसलेली आहे. सीता माता बसलेली आहे, रडून रडून डोळे सुजलेले आहेत. माझ्या आधाराला इथं कोणी नाहीये, प्रभू रामचंद्र केव्हा येतील याचाच विचार तिच्या मनामध्ये सतत आहे, सतत आहे. आणि पहाटेची वेळ आलेली आहे. एका झाडावरती
मारुतीराय बसलेले, एका झाडावरती मारुतीराय बसलेले आणि ते सीता मातेकडे बघतायत. पहाटेची वेळ होती. रावण आपलं अंधी कुरकून सीतेच्या समोर येऊन उभा राहिलेला आहे आणि विचारतोय, सीते बोल, तुझा काय निर्णय झालाय? तू माझ्याशी लग्न करशील? सीता माता एक वार सुद्धा त्याकडे बघत नाही. समोर गवताचं पातं तिला ठेवलेलं होतं, ते पातं समोर घेतलं आणि त्या पात्याकडे बघून ती बोलत होती, अरे तुझ्याशी लग्न करण्यापेक्षा मी माझा प्राण देईल, पण तुला शरण कधी येणार नाही. कारण माझा पातिव्रत्य धर्म जर कोणी विचारला, माझ्या मनामध्ये जर कोणी असेल तर ते फक्त श्रीराम आहेत, हे लक्षात ठेव. तू मला 100 वेळेला विचारलं तरी माझं हे उत्तर हेच असेल, हे रावणा तू लक्षात ठेव. रावण कोणत्या प्रकारे सीता मातेला त्रास देतोय हे मारुतीराय वरतून बघतायत आणि मनामध्ये विचार करतायत. ठीक आहे म्हणाले, माझी सुद्धा वेळ येईल, तुझ्याकडे बघायची माझी सुद्धा वेळ येईल. आणि ज्या वेळेला लक्षात आलं की 8 महिने होऊन गेलेत पण सीता अजून मला हो म्हणत नाहीये, तिथे त्रिजटा, द्विजटा, एक जटा असे ज्या राक्षसिणी होत्या त्यांना सांगितले, तुमच्यावरती सोडून जातोय, ही लग्नाला तयार झाली पाहिजे, हिला तयार करा. आणि सीता दुःखामध्ये गेलेली आहे, काय करावं, खजील झालेली आहे मनाने, काय करावं कळेना. त्यावेळेला त्रिजटा नावाची जी राक्षसीन आहे तिने मात्र प्रभू रामचंद्रांचं महात्म्य ऐकलेलं होतं, म्हणून तिने सीतेचा सांभाळ हा खूप व्यवस्थित केलेला आहे. ती म्हणली, सीते अगं काळजी करू नकोस, पहाटे मला एक स्वप्न पडलंय की रामांनी एक दूत पाठवलेला आहे तुझ्यासाठी आणि त्याच्याकडून तुला निरोप पाठवलाय की प्रभू रामचंद्र येणार आहेत आणि तुला इथून घेऊन जाणार आहेत. मारुतीरायांनी हे वरती ऐकलं आणि म्हणाले, बरं झालं, पुढचा प्लॅन मला कळाला, नेमकं काय करायचं ते. मारुतीरायांच्या मनामध्ये प्रश्न असा आला की सीता मातोश्रीच्या समोर असंच जर अचानक गेलो तर ती घाबरेल, नेमकं काय करावं, तिच्या समोर जायला नेमकं काय करावं. म्हणून झाडावरती बसलेले आहेत त्यांनी रामस्तुती गायला सुरुवात केली. मारुतीराय हे उत्तम संगीत जाणणारे होते, बरं, तानसेनही होते आणि कानसेनही होते. पंढरीनाथ भगवान की जय. म्हणून रामस्तुती गायला सुरुवात केली. श्रीराम 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 गायला आता वेळ नाही म्हणून गाणं म्हणत नाही. आणि हे ऐकलं तिने, कुठपर्यंत स्तुती केली. रावणाने सीतेला लंकेमध्ये आणलं इथपर्यंत स्तुती केली आणि त्याच्या पुढे सीतेला माहिती नव्हतं की प्रभू रामचंद्रांचं काय झालं आणि ते सांगायला सुरुवात केली की प्रभू रामचंद्र हे अतिशय दुःखी आहे. म्हणून सीतेने विचारलं, कोण गाणं म्हणते, कोण आहे, त्यांनी समोर यावं. अशी सीता म्हणायला आणि मारुतीराया समोर यायला. सीतेनं मारुतीरायांना बघितलं, नमस्कार केला मातेला आणि म्हणाले, माते, मी रामाचा दूत आहे, तुझ्यासाठी आलेलो आहे, पण तू दूत आहे हे मी कसं मानावं. म्हणून प्रभू रामचंद्रांची अंगठी मातेसमोर दिली आणि ती अंगठी बघून सीतेचा बांध फुटला आणि तिने विचारलं, कधी येणार प्रभू. त्यांना माहिती आहे का मी कुठे, त्याच्यासाठीच माते मी इथं आलेलो आहे, पण तू दूत आहेस हे मी कसं मानावं. अगं तुला आणि प्रभू रामचंद्रांना जी गोष्ट माहिती आहे ना, ती गोष्ट मला माहिती आहे, ती मी सांगतो तुला. म्हणून त्या जयंताची गोष्ट मातेला सांगितली. त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की हा रामाचा दूत आहे. माते काळजी करू नकोस, आम्ही तुला घेण्यासाठी येणार आहे, फक्त थोड्या दिवस थांब, आम्ही येणार आहे. प्रभू रामचंद्रांचं नाव मनामध्ये घेतलं आणि लवकर या तुम्ही असं मारुतीरायांना निरोप दिलाय. मारुतीरायांना निरोप दिला आणि मारुतीराय म्हणाले, माते भूक लागली मला, भूक लागली. सीता माता म्हणाली, अरे बाबा मीच इथं बंदिस्त आहे, तुला मी काय खायला देऊ, पण एक लक्षात घे, इथं अशोक वन आहे ना, तिथे अनेक प्रकारच्या फळांची झाडं आहेत, तिथं तू जा आणि फळ खा, पण एक लक्षात घे, माता आहे ना ती, चांगलंच शिकवणार. एक लक्षात घे, जे फळ खाली पडलेलं आहे ते आपलं आहे, ते खायचंय बरं. हे बुद्धिमत्ताम वरिष्ठाम हो, यांना कोणी थांबवावं. म्हणले, माते तू काही काळजी करू नको, मी जातो बरोबर खातो. तिथून निघाले, अशोक वनामध्ये आले
आणि मातेने काय सांगितलं होतं, खाली पडलेली फळं. तिने कुठं सांगितलं होतं झाड हलवू नको म्हणून. झाड हडवली सगळी, जी फळं खाली पडली ती सगळी फळं खायला सुरुवात केली. हा बरं, असं नाही अर्धी फोड तुला देतो, हा केळीचा अख्खा घड, बरं ते तसं नाही, सोलून खाणार अख्ख्या. आणि हे रावणांचे जे राक्षस आहेत त्यांना कळलं की कोणीतरी वानर घुसले आणि ते आपल्या अशोकवनाचं उद्ध्वस्त करते, म्हणून ते राक्षस यांच्यावर हल्ला करण्यासाठी आलेले. ह्यांचं निवांत चाललेले काम खायचं. एक एक केळीचा घड घ्यावा, तो तोंडात टाकावा, इकडं एक राक्षस आला की त्याच्या मानेला धरावं आणि त्याला एका हाताने मारावं, हेच चालले. हे लक्षात आलं इंद्रजिताच्या की हे आम्हाला आवरणार नाहीये, म्हणून इंद्रजितानं मारुतींवरती ब्रह्मास्त्र चालवलं. आणि ब्रह्मास्त्र चालवल्यावरती सुद्धा ते राक्षस त्या ब्रह्मास्त्रावरती मारुतींना मारत होते. त्यावेळेला तो इंद्रजित म्हणला, अरे मूर्खांनो, ब्रह्मास्त्रावरती जर मारलात तर ते ब्रह्मास्त्र नष्ट होईल. आणि तसंच झालं. पण इंद्रजित म्हणाला, रावणासमोर तुला उभं करायचंय, तू चल. मारुतीराय म्हणाले, ठीक आहे. जीपीएस ऑन केला. जीपीएस ऑन केला, कुठं काय आहे, कुठून कुठे रस्ता जातोय, रावणाचा महाल कुठे, दरबार कुठे, किती तोफा आहेत, हे सगळं बघितलं मारुतीरायांनी. हे सगळं बघितलं आणि का रावणाच्या दरबारामध्ये येऊन उभे राहिलेत. रावणाकडे बघितलंय आणि मारुतीरायांच्या मुखातलं वाक्य की हा अतिशय तेजस्वी असा रावण, पण जर अहंकार त्याच्या बाजूला झाला तर तो देव कार्यासाठी प्राप्त झाला असता, पण तसं होत नाहीये, असं मारुतींचं वाक्य. आणि रावणाने सांगितलं की तू इथे कशासाठी आलास, मी रामदूत आहे म्हणून मी आलेलोय. अजून सुद्धा रावणा तुला सांगतोय सीता मातोश्रींना सोड आणि तुझं कल्याण करून घे. रावणाने ऐकलं नाही. लक्षात असं आलं की दूताला शिक्षा देता येत नाही. बरं, धर्मशास्त्राप्रमाणे जो दूत असतो त्याला शिक्षा देता येत नाही. मग काय करावं, वानर जे आहे त्याला काय प्रिय आहे ते त्याची पुच्छा, म्हणून मारुतीरायांच्या शेपटीला आग लावली. तो म्हणला, तू माझ्या शेपटीला आग लावली ना, मग मी लंका दहन करणार. आणि हा प्रसंग सीतेला समजला. ज्या वेळेला समजला त्यावेळेला ती उभे राहिली, हात जोडले आणि तिने सांगितलं अग्निदेवतेला, हे अग्निदेवता, मी जर पतिव्रता असेल तर माझं जे बाळ आहे, जे माझ्या रक्षणासाठी इथं आलेलं आहे, त्याचं रक्षण तू कर, इतकंच मला हवंय. मारुतीराय विचार करतायत की माझ्या पुच्छेला आग लावून सुद्धा मला त्याचं काही दाह वाटत नाहीये, उलट थंड वाटतंय. हे कशामुळे लक्षात येईना. हे श्रेष्ठत्व आहे सीतेचं. हे श्रेष्ठत्व आहे की आपल्यासाठी जो मुलगा आलेला आहे त्याचं रक्षण करणं हे मातेचं काम आहे. हे तिचं श्रेष्ठत्व आहे. सगळी लंका दहन केली, सगळी लंका जाळली, निम्मी लंका जाळली आणि पुन्हा ती समुद्रामध्ये जाऊन विझवलीये. आणि आता पुन्हा सीतेला भेटण्यासाठी आलेत, निरोप द्यायला आलेत की माते, मी व्यवस्थित आहे, मला काहीही झालेलं नाहीये, तू काळजी करू नकोस, मी आता इथून निघतो. आणि प्रभू रामचंद्रांना हा सगळा निरोप देतो आणि तुला घेण्यासाठी येतो. त्यावेळेला सीतेच्या मुखातलं वाक्य आहे की मारुते, 8 महिने झाले मी हसले नाही, पण तू आलास म्हणून माझ्या चेहऱ्यावरती हास्य निर्मिती झालेली आहे. तुझे धन्यवाद, तुझे उपकार मानावे तितके कमी आहेत. पण तो माते, काळजी करू नकोस, तुला आत्ता जर माझ्या बरोबर यायचं असेल ना तर तू आत्ता माझ्या बरोबर चल, मी तुला माझ्या खांद्यावरती घेऊन जातो. त्यावेळेला सीता म्हणाली, तुझ्या बरोबर यायला हरकत नाहीये, पण माझ्या पतीचा पराक्रम सगळ्या विश्वाला बघायला मिळावा आणि तो मिळण्यासाठी मी तुझ्या बरोबर येत नाहीये. कारण असं आहे, आणि मी पतिव्रता आहे, मला माझ्या शरीराला कुठल्याही परपुरुषाचा स्पर्श झालेला नाहीये आजपर्यंत, त्यामुळे मी तुझ्या बरोबर येऊ शकत नाही. तुझा आणि प्रभू रामचंद्रांना निरोप दे. म्हणून तिथून मारुती निघालेत. मारुती प्रभू रामचंद्रांपर्यंत येऊन पोचलेत आणि प्रभू रामचंद्रांना झालेला सगळा प्रसंग सांगितलाय. आणि मातेनी चुडामणी दिलेला होता तो दाखवलाय. आणि रामांच्या लक्षात आलं की हीच सीता आहे. मारुतीने सांगितलंय की रामा, आता लवकर त्वरा करा, कारण मी निम्मी लंका जाळलेली आहे. त्याचा ती जी संधी आहे त्याचा उपयोग करा आणि त्वरित लंकेवरती स्वारी करा. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी सेतुबंधन
केलेला आहे सागरामध्ये आणि लंकेमध्ये गेलेले आहेत. आणि तिथे राम आणि रावणाचं युद्ध झालेलं आहे. हा, एक पद्मवानर म्हणजे कोटीच्याही पुढे एक पद्मवानर एवढ्या सैन्यांची संख्या प्रभू रामचंद्रांबरोबर होती. आणि तिथे कुंभकर्णाचा वध केलाय, इंद्रजिताचा वध केलाय आणि रावणाचा सुद्धा वध केलाय प्रभू रामचंद्रांनी. रावणाचा वध केल्यानंतर विभीषणाला राज्य दिलेलं आहे. प्रभू रामचंद्र म्हणाले, हे राज्य मला नको. का नको? कारण इथे माझं मन रमणार नाही, मला अयोध्येला जायचे. म्हणून त्या विभीषणानं पुष्पक विमान मागवलं, त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांना बसवलं आणि आता सांगितलंय की सीतेला घेऊन या. सीतेला वस्त्र अलंकार परिधान केलेले आहेत. आणि वानर म्हणतायत की ज्या सीतेसाठी आम्ही एवढं युद्ध केलं, ती सीता माता कशी दिसते हे बघण्यासाठी सगळ्यांची गर्दी झालेली आहे. आणि प्रत्येक जण त्या सीतेला बघतोय आणि तिच्या मुखमंडलावरचं जे चैतन्य आहे ते बघून समाधान पावतंय. बरेच दिवसांनी प्रभू रामचंद्रांसमोर सीता येऊन उभी राहिली. तिच्याकडे बघितलं आणि रामांच्या मुखामध्ये प्रश्न असा आला की ही परपुरुषाच्या घरी राहिलेली आहे, त्यामुळे हिचा स्वीकार मी करू शकत नाही. म्हणून प्रभू रामचंद्र म्हणाले, सीते तू लक्ष्मणाबरोबर राहा किंवा इथे लंकेमध्ये राहा, तुला दाही दिशा मोकळ्या आहेत, मी तुझा स्वीकार करू शकत नाही. असं ऐकल्यानंतर सीता म्हणाली लक्ष्मणाला, लक्ष्मणा माझी चिता सिद्ध कर. आणि ती चिता पेटली. त्या पेटत्या चितेमध्ये या सीतेनं आतमध्ये ती बसलीये आणि तिने नमस्कार केलाय अग्निदेवतेला. आणि अग्निदेवता तिथं प्रकट झालीये. सगळ्या ज्वाला थंड झाल्यात आणि तिथे अग्निदेवता प्रकट झालीये. त्या सीतेला घेतलंय आणि प्रभू रामचंद्रांसमोर आणून ठेवले आणि सांगितले, रामा अरे हिच्यासारखी पवित्र दुसरी कोणीही नाही, हिचा तू स्वीकार कर. प्रभू रामचंद्रांनी स्वीकार केला. पुष्पक विमानामध्ये बसलेत, अयोध्येमध्ये आलेत. भरताची भेट झाली. आणि आता भरतानी सांगितले की दादा 14 वर्ष हे सिंहासन तुमच्या दोघांचं वाट बघते, आता विलंब लावू नका. राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकाची तयारी झाली. योग्य दिवस बघितला आणि प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला. वशिष्ठांनी स्वतःच्या हातानं तो मुकुट प्रभू रामचंद्रांच्या मस्तकावरती परिधान केला, सीतेच्या मस्तकावरती परिधान केला. आणि हे रूप कसं दिसतं तर याचं वर्णन समर्थांनी अभंगामध्ये केले. रत्नजडित सिंहासन, रत्नजडित सिंहासन, रत्नजडित सिंहासन. रत्नजडित सिंहासन वरी शोभे, वरी शोभे, वरी शोभे रघुनंदन. रत्नजडित सिंहासन. वामांगी ते सीता माई, वामांगी ते सीता माई, जगज्जननी माझे आई, जगज्जननी माझे आई. रत्नजडित सिंहासन, रत्नजडित सिंहासन. ध्यायेदाजानुबाहु धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं, पीतं वासोरसारं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं. वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं, नानालङ्कारदीप्तं दधदम्बुजटामण्डलं श्रीराम. रत्नजडित सिंहासन.
सिंहासनावरती प्रभू रामचंद्र आणि सीतामाई बसलेले. प्रभू रामचंद्रांनी गुलालाची उधळण केलेली आहे आणि लक्ष्मणाने सगळ्यांना सांगितलेले स्थानापन्न व्हा. आतापर्यंत माझ्या कार्यामध्ये जो जो जीव उपयोगी पडलेला आहे त्या प्रत्येकाला काहीतरी देणं माझं कर्तव्य आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांना बक्षीस म्हणून दिलं. पण राहिले ते मारुतीरायच. राहिले ते मारुतीराय. म्हणून सीतामाईनं विचारलं, अहो की तुम्ही माझा जो सुपुत्र आहे ज्याच्यामुळे माझा शोध लागला त्याला विसरलात होय? प्रभू म्हणाले, त्याला कसं विसरेल, पण अगं त्याचे माझ्यावरती इतके उपकार आहेत की माझं एक एक प्राण, पंचप्राण जरी त्याला दिले तरी त्याचे उपकार मी फेडू शकणार नाही. त्याला मी काय देऊ? ती म्हणाली, मी देते. आणि ज्या वेळेला मारुतीरायांच्या लक्षात आलं की मला प्रभू रामचंद्र बक्षीस म्हणून काय देत नाही, त्यावेळेला ते बाहेर जाऊन बसले होते. पण सीता मातेनं आवाज दिला म्हणून ते पुढे आले आणि आपल्या गळ्यामधला असलेला नवरत्नांचा जो कंठा होता तो काढला आणि मारुतीरायांच्या गळ्यामध्ये घातला की हे तुझं बक्षीस आहे. पुढची कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की याच्यात राम आहे का बघण्यासाठी सगळे रत्न फोडले, पण रत्नांमध्ये राम नाही, पण माझ्या हृदयात राम आहे तो दाखवला. नुसता राम नाही तर माझी माता जी सीता आहे ती सुद्धा माझ्या हृदयामध्ये आहे हे दाखवलं. आणि तो राज्याभिषेकाचा सोहळा पूर्ण पार पडला. अनेक दिवस मध्ये गेले, पण गावामध्ये त्या अयोध्येमध्ये चर्चा अशी होती की सीता ही राणी म्हणून योग्य नाही, कारण ती लंकेमध्ये राहिलेली आहे. आणि ही बातमी रामांच्या कानावरती आलेली आहे. काय करावं याच्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या लक्षात येईना. चारही भावंडांना बोलवलं आणि लक्ष्मणाला सांगितले, लक्ष्मणा, सीता तिची योग्यता मी जाणतो, पण मी राजा आहे आणि राजा म्हटल्यानंतर प्रजेमध्ये काय चालतं याच्याकडे लक्ष देणं आणि त्यावरती काहीतरी कृती करणं हे माझं काम आहे. म्हणून सीतेला तमसा नदीच्या तीरी घेऊन जा, जिथं वाल्मिकींचं आश्रम आहे तिथं तिला सोडून ये. कुठल्याही रामायणामध्ये असं लिहिलेलं नाहीये की प्रभू रामचंद्रांनी सीतेचा त्याग केलेला आहे, असं मुळी लिहिलेलं नाहीये. प्रभू रामचंद्रांनी सीतेचा त्याग केलेला नाहीये, तर प्रभू रामचंद्रांनी तिची योग्यता काय आहे हे लोकांनी जाणावं म्हणून हे पाऊल उचललेलं आहे. आणि लक्ष्मण म्हणतोय की दादा, हे काम तू कसं सांगतोस, हे काम मी करू शकणार नाही. तू मला याच्यावरती कुठलेही प्रश्न विचारू नकोस, मी सांगितलंय तेवढं कर. म्हणून रात्रीच्या वेळी सीता मातोश्रींना लक्ष्मण रथामध्ये बसवतोय आणि तमसा नदीच्या वास्तविक बघायला गेलं तर त्या काळामध्ये सीता गर्भवती होती, 7 महिन्याची गर्भवती होती. अशा परिस्थितीमध्ये तिला घेतलं रथामध्ये आणि तमसा नदीच्या किनाऱ्यावरती आणून सोडले. आणि काय बोलावं लक्ष्मणाला सुद्धा कळेना, कारण तोपर्यंत सीतेला माहिती नव्हतं की मला इथं कशासाठी आणले, का आले मी इथं. म्हणून प्रश्न विचारला, का आणलंय मला इथं तुम्ही, कसं सांगावं हे लक्षात येईना. पण सगळा धीर एकवटला आणि लक्ष्मणाने सांगितले की प्रभू रामचंद्रांनी म्हणजे दादानी तुम्हाला इथेच आता राहायला सांगितलेलं आहे. याच वाक्यामध्ये सीतेच्या लक्षात आलं की नेमकं काय घडले. जी पतिव्रता असते ना, तिला आपल्या पतीच्या मनामध्ये काय चाललेलं असतं हे एका शब्दात कळतं आणि एका वाक्यात समजतं. लक्षात असं आलं की आपल्याला तिच्याही कानावरती काही गोष्टी आधी आलेल्याच होत्या. ते लक्षात आलं की या गोष्टींमुळे हे आपण करायचं आहे. त्यावेळेला सीतेनं सांगितले, लक्ष्मणा, मी तिथे नाहीये, तुझ्या दादाची काळजी घे आणि त्यांना माझा निरोप दे की धर्मासाठी जे जे योग्य आहे ते तुम्ही करा. त्याच्यासाठी ही सीता तुम्हाला अनेक तऱ्हेने सहाय्य करेल. हे वाक्य ऐकलं आणि लक्ष्मण दोन्ही पायांवरती बसलेत आणि रडलेत की माते, अगं तू
कशाची बनली आहेस की तुझ्यावरती अन्याय होतोय, तू शुद्ध आहेस, पवित्र आहेस हे तुला माहिती आहे, तरी सुद्धा तू हे कधीही मुखातून काढत नाहीये आणि असं सांगतेय की मी तुमच्यासाठी अनेक कामांसाठी सहकार्य करेन. त्यावेळेला ती म्हणाली, हे बघ लक्ष्मणा, हा अन्याय लोकांना वाटतोय, पण हा अन्याय नाहीये. इथे माझ्या चरित्र्याचं सन्मान प्रभू रामचंद्र करतायत आणि त्याच्यासाठी मी सहाय्य करायलाच हवं. ज्या वेळेला लोक माझं चरित्र वाचतील त्यावेळेला त्यांच्या लक्षात असं येईल की प्रभू रामचंद्र नुसताच माझा त्याग केला असं नाहीये. तर वाल्मिकींच्या रामायण वाचा, त्याच्यामध्ये ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी सांगितलंय की सीतेला सोडून ये वाल्मिकींच्या आश्रमामध्ये, त्या दिवसापासून प्रभू रामचंद्र कधीही गादीवरती झोपलेले नाहीयेत, दर्भासनावरती झोपलेले आहेत. का? कारण त्या आश्रमामध्ये सीता जशी झोपत असे, सीता नसताना कधीही प्रभू रामचंद्रांनी मिष्टान्नांचं भोजन केलेलं नाहीये, ते सुद्धा कंदमुळ खाऊनच राहिलेले. इतकं दोघांमध्ये प्रेम आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सीता म्हणाली की आम्ही दोघं शरीराने जरी लांब बसलो तरी सुद्धा मनाने आम्ही कधीच एकरूप झालेलो आहोत. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये काय आहे हे मी जाणते आणि माझ्या मनामध्ये काय आहे हे ते जाणतात. लक्ष्मणा काळजी करू नकोस असं सांगितलं आणि लक्ष्मण निघालाय परत अयोध्येमध्ये येण्यासाठी. आता मात्र सीतेला काही क्षणासाठी का होईना दुःख वाटतंय मनामध्ये. का? कारण आतापर्यंत ती कधीही प्रभू रामचंद्रांना सोडून राहिलेली नव्हती, पण आता तिच्यावरती प्रसंगही असा होता की ती गर्भवती सुद्धा होती आणि आता आधाराला कोणी नाहीये. पण वाल्मिकींच्या रामायणामध्ये जर बघितलं ना तर जो शत्रुघ्न आहे ना त्याचं नाव कधी नाही येत, पण त्याचं कर्म हे फार महत्वाचं आहे रामायणामध्ये. शत्रुघ्न हा कायम वहिनीवरती लक्ष ठेवू नये. ज्या वेळेला सीता प्रस्तुत झाली त्यावेळेला सुद्धा तिथं शत्रुघ्न सेना घेऊन तिथं उभा होता सीतेचं रक्षण करण्यासाठी. असं आणि अनेक कामांसाठी शत्रुघ्न तिच्या मदतीला आलेला आहे असं वर्णन रामायणात केलेलं आहे. वाल्मिकींनी कोणती स्त्री दुःख झालेलं आहे ती रडतीये म्हणून वाल्मिकी आश्रमाच्या बाहेर आले आणि बघितलं तर ती सीता होती. तिला आश्रमामध्ये घेऊन आलेत, पण कोणालाही तिथं असं सांगितलेलं नाहीये की ही सीता आहे, ही सीता आहे असं सांगितलेलं नाहीये. ही जानकी आहे असं सांगितलेलं आहे. तिचं आणि प्रभू रामचंद्रांचा विवाह झालेला आहे हे कोणालाही तिथे माहिती नव्हतं. अशीच सीता वाढलेली आहे आणि तिथेच तिनं आपल्या 2 मुलांना कुश आणि लव या दोघांनाही जन्म दिलेला आहे आणि संस्कार असे केलेले आहेत त्या मुलांवरती की त्यांना एकच गोष्ट शिकवलेली आहे. जरी ते क्षत्रिय असले तरी सुद्धा त्यांना अशी गोष्ट शिकवली आहे की तुम्ही क्षत्रिय आहात, पण तुम्ही वाल्मिकींच्या आश्रमामध्ये राहता आहेत म्हटल्यानंतर तुम्ही वेद सुद्धा जाणले पाहिजे आणि त्याचा सुद्धा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. वाल्मिकींनी उत्तम गायनाचा अभ्यास त्या मुलांचा करून घेतलेला आहे, व्याकरण त्याचा अभ्यास त्यांनी करून घेतलेला आहे, त्याच्यानंतर 4 वेदांचा अभ्यास त्या मुलांचा झालेला आहे. पण त्या मुलांना आतापर्यंत आपले वडील कोण हे माहिती नव्हतं. इकडे प्रभू रामचंद्रांनी अश्वमेध यज्ञ करावा असं त्यांच्या मनामध्ये इच्छा होती. सगळे त्यांच्या मागे लागलेत की प्रभू तुम्ही यज्ञ करणार असलात तर सहधर्मचारिणी पाहिजे, त्याशिवाय तुम्ही यज्ञ करू शकत नाहीत, त्यामुळे तुम्ही दुसरं लग्न करा. प्रभू रामचंद्र म्हणाले की मी दुसरं लग्न करू शकणार नाही कारण मी एक पत्नी असं व्रत धारण केलेलं आहे. मग तुम्ही याच्यावरती पर्याय काय? तर त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी सीतेची सोन्याची मूर्ती तयार करून घेतलेली आहे आणि ती त्या अश्वमेध यज्ञामध्ये वापरलेली आहे. आणि त्या अश्वमेध यज्ञामध्ये लव आणि कुश दोघही जण प्रभू रामचंद्रांचं जे रामायण आहे त्याचं गायन करण्यासाठी आलेले आहेत. आणि वाल्मिकींनी उपदेश केलाय आणि सीता मातोश्रींनी सुद्धा उपदेश केलाय. रघुरायाच्या नगरी जाऊन रघुरायाच्या नगरी जाऊन
हे बघा, तिथं कोणाच्याही घरचं काहीही खायचं नाही बरं. कोणीही काही दिलं तरी ते खायचं नाही, ते सेवन करायचं नाही. आणि तिथे कोणाही विचारलं की तुमच्या वडिलांचं नाव काय, तर त्या वेळेला सांगायचं आम्हाला माहिती नाही. तिथे अनेक गोष्टींमध्ये तुमचा अपमान होण्याची शक्यता आहे, पण तो अपमान न मनामध्ये धरता तुमचं कौतुक करतायत असं मनामध्ये धरायचं आणि पुढे आपलं रामायण गीत गायचं. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्या राजासमोर गाणं म्हणताय, ज्या राजासमोर रामायण गाताय, त्या राजाचं मनोरंजन होईल, त्या राजाला समाधान होईल असं गा बरं. वाल्मिकीन घेऊन निघालेत त्या दोघही युवराजांना आणि वाल्मिकींनी सांगितलंय बाबा कसं गाल गाणं, एक तारीवरती गा. एक तारी हे अतिशय सुंदर वाद्य आहे संगीतातलं. त्या एक तारीमध्ये ताल सुद्धा वाजवला जातो आणि स्वर सुद्धा वाजवला जातो. म्हणजे त्या एक तारीमध्ये धिन्न धिंदिना तिन्न तिंतिना धिन्न धिंदिना तिन्न तिंतिना असं वाजलं जातं ताल वाद्य, आणि स्वर सुद्धा वाजला जातो. याला एक तारी असं म्हणतात. त्याच्यावरती वाल्मिकींनी या मुलांना ते रामायण गीत गायला शिकवलेले. आणि म्हणून वाल्मिकी म्हणतायत गा बाळांनो श्री रामायण, गा बाळांनो श्री रामायण. बाळांनो तिथे जा आणि व्यवस्थित गा. ती मुलं रामांच्या दरबारामध्ये येऊन उभी आहेत आणि त्यांनी सांगितले की राजा आम्ही दरबारामध्ये येऊ, पण आम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुळशी वृंदावनाच्या पुढे आम्ही येणार नाही, आम्हाला यायची परवानगी नाही. तुम्ही कोणाकडे शिकलात, तुम्ही कोणाचे शिष्य? त्यावेळेला प्रभू रामचंद्रांना उत्तर दिले आम्ही वाल्मिकीचे शिष्य आहोत, त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे. म्हणून रामायण गायला सुरुवात केली. फार गाणं म्हणत नाही कारण तितका वेळ नाहीये. आणि त्या मुलांनी रामायण गायला सुरुवात केली. रघुवंश कसा निर्माण झाला तिथपासून सीताहरण, राज्याभिषेक, सीतेचा त्याग इथपर्यंत येऊन ही मुलं थांबली आहेत. इथपर्यंत येऊन ही मुलं थांबली आहेत. आणि आता वाल्मिकी ऋषी प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये आलेली आहेत आणि वाल्मिकी ऋषींनी सांगितलेले आहेत रामा ही तुझीच मुलं आहेत, ही तुझीच मुलं आहेत. जी मुलं गाणं गातायत, जी मुलं रामायण गातायत ही तुझीच मुलं आहेत. आजपर्यंत त्या मुलांना सुद्धा माहिती नव्हतं की ज्यांच्या समोर आम्ही गाणं म्हणतोय ते आमचे वडील आहेत. म्हणून प्रभू रामचंद्रांनी विचारणा केली की सीता कुठे? वाल्मिकी म्हणाले मी तिला बरोबर घेऊन आलोय, बरोबर घेऊन आलोय सीतेला. सीतेला बघितलं आणि आनंद झाला. आणि त्या दोन्ही मुलांनी विचारलं माते हे आमचे वडील आहेत, हे तू आम्हाला का नाही सांगितलंस? त्यावेळेला सीतेने उत्तर दिले मी जर तुम्हाला सांगितलं असतं तर हा जो गोड प्रसंग झाला असता तो घडला असता का? म्हणून तुम्हाला सांगितलं नाही. ती दोन्ही मुलं धावत प्रभू रामचंद्रांच्या जवळ गेलेली आहेत, धावत गेलेली आहेत आणि मिठी मारली आहे. प्रभू रामचंद्रांना सुद्धा इतका आनंद झालाय की त्यांचा आनंद गगनात मावेना, गगनात मावेना. माझी मुलं माझंच जे चरित्र आहे त्याचं गान माझ्या समोर करतायत आणि ती अतिशय सुंदर रीतीने करतायत. बर वेश क्षत्रियाचा नाहीये, वल्कल धारण केलेली आहेत. हे बघितलं आणि कुठेतरी वाईट सुद्धा वाटलं. आणि सीतेचा वाल्मिकी म्हणतायत की आता रामा सीतेचा स्वीकार कर. पण त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणाले की मी सीतेचा स्वीकार करू शकत नाही. तिने अजून एकदा अग्निदिव्यातून बाहेर पडावं आणि ती स्वतः पतिव्रता आहे हे सिद्ध करावं, इतकीच माझी अपेक्षा आहे. हे शब्द सीतेच्या कानावरती पडले आणि आता मात्र कधीही रागावणारी म्हणजे न रागावणारी सीता ती प्रचंड रागावली. आणि तिने तत्क्षणी मनामध्ये विचार केला की माझं जे आयुष्य आहे ते फक्त दुःख सहन करण्यासाठी आहे, या पलीकडे मला माझ्या आयुष्यामध्ये काहीही मिळालेलं नाहीये. ही दोन मुलं
तुमच्या स्वाधीन करते. आतापर्यंत मला जसं त्यांना सांभाळता आलं, जसं त्यांच्यावरती संस्कार करता आले, तसे सगळे संस्कार केलेले आहेत आणि ही मुलं तुमच्या समोर उभी केलेली आहेत. आता इथून पुढे यांचा सांभाळ तुम्ही करा. आणि हे धरणी माते, मी जर पतिव्रता असेल तर आत्ता धरणी दुभंगेल आणि मला तू तुझ्या उदरामध्ये घेशील. म्हणून सीतेने हात जोडले. कोणी काही बोलायच्या आधीच सीतेने धरणी मातेला आवाहन केलेलं होतं. आणि तिची जी पतिव्रतेची खूण होती ती पवित्र होती, म्हणून ती धरणी दुभंगली आणि धरणी माता प्रकट झाली. आणि त्या धरणी मातेनं सीतेला हात दिलाय आणि तिथे वाक्य आहे की पुत्री ये. आणि त्या सिंहासनावरती सीतेला बसवलेलं आहे. आणि सीता धरणीमध्ये जिथून जन्म झाला तिथेच परत ती सीता गेलेली आहे. आणि हे प्रभू रामचंद्रांनी बघितलंय आणि लक्षात असं आलं, क्रोध उत्पन्न झाला, कधी न रागवणारे क्रोध उत्पन्न झाला. आणि तिथे प्रभू रामचंद्र म्हणतायत, हे धरणी माते, तू जर माझी सीता मला परत दिली नाही तर मी संपूर्ण विश्वाचा नाश करेन. आणि असं म्हटले तेवढ्यात वशिष्ठ आणि वाल्मिकी या दोघांनीही प्रभू रामचंद्रांना समजून सांगितले, रामा हे बघ, एक लक्षात घे, सीतेचं चरित्र हे अपवित्र असं नाहीये, पवित्रच आहे. तिचं चारित्र्य आणि तिचं चरित्र हे अतिशय पवित्र आहे. आणि तू पुन्हा तिला अग्निदिव्य करायला लावलं. अरे लोक ही बोलणारच, पण इथे स्त्रीचा सन्मान करणं गरजेचं आहे. तो सन्मान तुझ्याकडून झाला नाही, म्हणून सीतेनं हे पाऊल उचलले. हे लक्षात ठेव. प्रभू रामचंद्रांना खूप वाईट वाटले. त्या 2 लेकरांना जवळ घेतले आणि ती 2 लेकरं आईसाठी रडतायत की आई तू कुठे गेलीस, ते विचारतायत प्रभू रामचंद्रांना की बाबा आई कुठे. काही उत्तर देता येईना त्या लेकरांना, काय समजून सांगावं कळेना. आणि पुढचं चरित्र असं आहे की काही दिवसातच प्रभू रामचंद्र आपल्या महालामध्ये बसलेले होते आणि यम आलेला होता. त्यांच्याबरोबर त्यांची काही चर्चा चाललेली होती. आणि त्या जो यमराज होते त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही आत 2 जण बसलेलो आहोत. लक्ष्मणाला सांगितलेलं होतं की कोणालाही आत पाठवू नकोस. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा निरोप दिलेला होता की कोणालाही आत पाठवू नकोस. पण त्यावेळेला नेमके दुर्वास ऋषी तिथे बाहेर आले. आणि या महात्म्यांना मी कसं थांबवावं असा लक्ष्मणाला प्रश्न पडला. दुर्वास ऋषी आतमध्ये गेले आणि आता मात्र यमराजांनी प्रश्न विचारलाय, रामा तू सांगितलं होतंस कोणालाही आत पाठवू नको, पण तरीही दुर्वास ऋषी आतमध्ये आलेत, काय शिक्षा करशील लक्ष्मणाला. त्यावेळेला लक्ष्मणाला सांगितले, बर लक्ष्मण अतिशय प्रिय, त्यावेळेला लक्ष्मणाला सांगितले, लक्ष्मणा मी तुझा आजपासून त्याग करतो. असं म्हणून लक्ष्मणाने शरयू नदीमध्ये आपलं अवतार कार्य संपवलेलं आहे. असे एक भाऊ एकेकांनी त्या शरयू नदीमध्ये आपलं अवतार कार्य संपवलेलं आहे. आणि शेवट प्रभू रामचंद्र शरयू नदीमध्ये गेलेले आहेत. एक वार अयोध्येच्या सर्व प्रजा मंडळींना नमस्कार केलेला आहे आणि दिव्य असं चरित्र तुमच्या आमच्या समोर ठेवलेलं आहे. नुसतं दिव्य चरित्र नाही तर त्याच्यामध्ये आदर्श सुद्धा ठेवलेला आहे. आणि प्रभू त्या शरयू नदीमध्ये आपला अवतार कार्य संपवतात. एक गोष्ट अशी शिकायला मिळते सीतेच्या चरित्रातून, कधीही सीता कुठल्याही प्रकारची तिने तक्रार केलेली नाहीये की मी माझ्या पती जे करायचं आहे त्याला त्याच्या विरोधात ती कधीही गेलेली नाहीये. वनवासात जायचं, वनवासात जायला सुद्धा ती तयार आहे. मी राम जसे ठेवतील तसं ती राहायला तयार आहे. तिने प्रभू रामचंद्रांकडे कधीही कुठलीही मागणी केली नाही, पण तरी सुद्धा रामांनी तिचं मन जाणून तिला प्रत्येक वेळेला जे जे हवं ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कधीही तिने तक्रार केली नाही. एखादी गर्भवती एकटी होती त्यावेळेला सुद्धा तिने तक्रार केली नाही. उलट निरोप पाठवलाय
की तुम्ही धर्मकार्य करता आहात आणि त्यासाठी तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. हेच सीतेचं चरित्र आहे. जशी आपल्याकडे रामनवमी केली जाती तशीच सीतेचा सुद्धा आपण नामस्मरण करणं अतिशय गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे, सीतेचा जन्म जर झाला तरच राम जन्माला येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. सीतेचं चरित्र ज्या वेळेला प्रत्येक स्त्री आत्मसात करेल त्यावेळेला प्रत्येक घरात राम जन्माला येईल, रावण जन्माला येणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून सीतेचं श्रेष्ठत्व असं आहे. बरं, ती अनंत युगाची जननी आहे. हे जे सीतेचा अवतार आहे तो लक्ष्मीचा तिसरा अवतार आहे. लक्ष्मीचा तिसरा अवतार आहे सीतेचा. ती लक्ष्मी सीतेच्या अवतार म्हणजे सीता नावानं अवतरित झाली आणि तिने तुमच्या आमच्या समोर आदर्शवत असं पतिव्रता कशी असावी हा आदर्श तुमच्या आमच्या समोर ठेवला. आम्हाला त्यातलं नेमकं काय घेता येईल आणि त्यातलं नेमकं काय सोडता येईल याचा विचार तुम्ही आम्ही करावा असं समर्थांना वाटतंय. कारण तिचे स्वरूप समजोनी राहे तो ज्ञाता. तिचं स्वरूप आम्ही समजून घेतलं पाहिजे, तिचं आचरण आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि त्याही पुढे जाऊन सांगू, आचरण सुख हवं असेल, आचरण सुख हवं असेल तर रामाचरण होणं गरजेचं आहे. आणि ते तुम्ही आम्ही करायला पाहिजे असं समर्थांना सांगायचंय. म्हणून आजच्या मूळ अभंगामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणाले की असं हे सीतेचे चरित्र सज्जनगडावरती बसलेले होते आणि दिव्य दृष्टीने सीतेचं चरित्र बघितलं आणि लक्षात असं आलं की अनंत युगाची ती जननी आहे जी प्रभू रामचंद्रांना प्रत्येक गोष्टीसाठी वरदायिनी ठरली. म्हणून राम वरदायिनी असा उल्लेख समर्थांनी केला. म्हणून हे सीतेचं श्रेष्ठत्व आम्हाला आज मी सांगितले. जे चांगलं सांगितलं आहे ते आपल्या बरोबर घेऊन जावं, जे पचलं नाही जे रुचलं नाही ते इथेच सोडावं. झालेली सगळी सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करते आणि आपण इथपासून पुढे आपलं आचरण व्यवस्थित ठेवाल असा उपदेश तुम्हाला देते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे जे मंगलमूर्ती संस्कार केंद्र आहे त्याबद्दल आमच्या सारख्यांनी काय बोलावं, यांच्या नावातच अर्थ आहे. मंगलमूर्ती, मांगल्याची मूर्ती जिथे आहे ते मंगलमूर्ती सेवा केंद्र आहे. आणि त्या सेवा केंद्रामध्ये तुम्ही तुमच्या मुलांना पाठवताय. ज्या वेळेला 2 दिवस मी या मुलं म्हणत असताना श्लोक म्हणत होती, गाणं म्हणत होती, प्रार्थना म्हणत होती, त्यावेळेला लक्षात येण्यासारखी गोष्ट अशी आहे की मुलांचं वय कितीही असू द्या पण त्यांच्याकडून योग्य गोष्टी त्यांना शिकवणं आणि ते त्यांनी आत्मसात करणं हे फार महत्वाचं काम काशीकर काका आणि काकू करतायत. मी भगवंताजवळ हीच प्रार्थना करेल की असेच अनेक मुलं त्यांच्या हातून घडू देत आणि हे संस्कार केंद्र अनंत युग चालू देत, एवढी भगवंताजवळ प्रार्थना करते. दुसरी गोष्ट अशी आहे की इथे कीर्तनाची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करते. हे जे संस्कार केंद्र आहे या संस्कार केंद्रांमध्ये अनेक मुलांना तुम्ही घेऊन या, कारण ही पिढी तयार होणं हे अतिशय गरजेचे. पिढी तयार झाली की संस्कार रुजतात आणि संस्कार रुजले की आपल्या धर्माची जागृती आणि प्रचार आणि प्रसार व्हायला मदत होते. म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन येताय, अजून अधिक संख्येनं बरोबर घेऊन या अशी तुम्हाला विनंती करते आणि या कार्यक्रमाला पूर्ण विराम देते. म्हणून आजच्या मूळ अभंगामध्ये समर्थ रामदास स्वामी भैरवीच्या स्वरामध्ये म्हणाले, अनंत युगाची जननी तुळजा राम वरदायिनी, अनंत युगाची जननी तुळजा राम
तुकाराम महाराजांनी जे मागणं मागितलं ते मागू. हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा. तुझा विसरण बाबा गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, आवडी गुण गाईन आवडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, आवडी गुण गाईन आवडी. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी, गुण गाईन आवडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन, गुण गाईन, गुण गाईन आवडी. उत्कट साधुनी शिळा सेतू बांधुनी, लिंग देहा लंकापुरी विध्वंसुनी, काम क्रोधाधिक राक्षस मर्दोनी, देह अहं भाव रावणा निवटोनी. जय देव निज बोधा राम, परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव प्रथम सीता शोधी हनुमंता गेला, लंका दहन करुनी अंगया मारिला, गांगोळी तुनी त्राटिला, आनंदाची गुणी घेऊन आला. जय देव परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा. निज बळे निज शक्ती सोडविली सीता, म्हणून येणे झाले अयोध्या रघुनाथा. आनंदे ओसंडे वैराग्य भरता, आरती घेऊन आली कौसल्या माता. जय देव बोधा रामा, परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव घाली मृतांगण वंदीन चरणं, डोळ्यांगाहीन रूप तुझे, प्रेमे रंजन अनंत पूजन भावे वाळीन मणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्याधरणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसिन्द्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण बोला पुंडरीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, देव ऋषी नारद महाराज की जय. सीताकांत स्मरण जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पडावा. अनंत
रघुनायका मागणे हेची आता पळ पळ पळता हे सर्व आयुष्य माझे वसुनी उदरी माते जाहलो पूर्ण ओझे कधी न करीत सेवा मी तुझी रे अनंता विषयी विरत झालो तुझी आहे शत्राता सद्गुरुनाथ महाराज की जय. स्वविकास व्याख्यानमालेच्या 15व्या वर्षातील ज्ञानसत्रातलं तिसरं आणि शेवटचं पुष्प आज आपण इथं गुंफलंय. रामरायाची आणि सीतामाईची कथा. हे प्रामुख्यानं सीतामाईच्या कथेवर आपण भर दिला होता. रामनवमी सगळेच साजरी करतात, पण पाठोपाठ 1 महिन्याने येणारी सीतानवमी पण साजरी केली पाहिजे असा विचार आमच्या मनात आला. आणि म्हणून सीतेचं चरित्र लोकांसमोर वेगळ्या पद्धतीने ठेवायचा प्रयत्न हा आपण केंद्राच्या माध्यमातून केला. यापुढे असे अनेक वेगवेगळे प्रयत्न होत राहतील. सीतानवमीचा कार्यक्रम पण साजरा करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि या माध्यमातून हे सीतेचं चरित्र पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं जाईल. कारण सीता निर्माण झाली की राम आपोआप निर्माण होतात असं महात्मा गांधींनी पण म्हटलं होतं. असे संदर्भ आहेत. तपशिलात कुणाला पाहिजे असेल तर माझ्याकडे आलात तर मी नक्की त्याची उत्तर देऊ शकतो. तर अशा पद्धतीने या कार्यक्रमात आपण सहभागी झाला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो. पुन्हा वारंवार असे जे कार्यक्रम होतील आपण सगळ्यांनी फोन नंबर दिलेलेच आहेत. आपल्यापर्यंत हे सगळे निमंत्रण पोहोचवायचा प्रयत्न करू. आता 22 ऑक्टोबरपासनं सगळे नाट्यगृह चित्रपटगृह खुली होणार आहेत. 7 ऑक्टोबरपासनं मंदिरं खुली होणार आहेत. त्यामुळं रामरायाला अशी प्रार्थना करूया की हे चिरंतन आम्हाला असंच पद्धतीनं सगळी सेवा चालू ठेवण्यासाठी हे कोरोना नावाचं प्रकरण रावणाचं आता मेलेलं असं गृहीत धरतो आम्ही असं सांगून कामाला लागूया उत्साहानं एवढीच विनंती. आजचा कार्यक्रम संपलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच लावायला दिलेले आहेत त्यांचे सगळे बॅच शौर्य काढून घेईल. शौर्यकडे सगळे बॅच द्यायचे, शौर्य कल्याणकर. आणि संचालकांचे सगळे बॅच केशव जोशीकडे संचालकांनी द्यायचे आहेत. संचालक आणि अन्य कार्यकर्त्यांचे बॅच केशव जोशी सगळे घेऊन येईल, काढून एकत्र करून काकूंकडे देईल.